लक्ष्मी प्राप्तीसाठी चांदीचा मासा किंवा अरवाना फिश जो वास्तू फिश म्हणून तो ओळखला जातो. ज्यांच्याकडे फिश टँक असतो त्यांना अरवाना फिश हा माहिती असेल. असा लांबट आकाराचा फिश असतो, त्याच्यावरती खवले खवले भरपूर असतात. हा फिश वास्तू फिश म्हणून वापरला जातो. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अरवाना फिश महत्त्वाचा मानला जातो. हा फिश तुम्ही किंवा हा फिश टँक उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला घरामध्ये ठेवू शकता. जसा मासा पाण्यामध्ये स्विमिंग करतो त्या पद्धतीने पैशाचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात, असा बऱ्याच लोकांचा अनुभव सुद्धा आहे. वास्तुशास्त्रामध्ये तर त्याला भरपूर महत्त्वाचा उपाय असा मानला जातो. तर हा फिश ज्यांना आता गोल्ड फिश जर घेतला तर तो जास्त महाग पडतो. चांदीचा फिश म्हणजे सिल्वर फिश जो आहे हा त्या मानाने स्वस्तात मिळतो. ज्यांना गोल्ड फिश घेणं शक्य नाही आहे त्यांनी सिल्वर अरवाना मासा जरी तुम्ही फिश टँकमध्ये तो सिंगल पीस ठेवावा लागतो. त्याच्याबरोबर दुसरे मासे चालत नाहीत, कारण की तो फायटर आहे. तो बाकीच्या छोट्या छोट्या माशांना तो खाऊन टाकतो, म्हणून तो सिंगल ठेवावा लागतो. हेही लक्षात ठेवा, तो एकटाच राजा आहे म्हणून तो वास्तू फिश आहे, हेही लक्षात ठेवावे. तर ज्यांच्याकडे फिश टँक आहे त्यांनी तो फिश टँक शक्यतो ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच ठेवावा आणि त्यामध्ये हे मासे तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे नक्कीच मोकळे होते आणि घरामध्ये व्यवस्थितरित्या पैसा येईल. आपली तिजोरीही भरत राहील. उपाय कसा वाटला जरूर कळवावा आणि जय भवानी, जय जगदंब.